नमस्कार, आरोहीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पनीर चिली कशी बनवायची ते बघतोय। त्यासाठी इथं मी पाव किलो पनीर घेतलंय। त्याचे मी असे चौकोनी तुकडे करून घेतले। आता यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालूयात। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळी मिरीची पूड घेतली, त्यानंतर अर्धा चमचा मीठ। आता हे पनीरला असं टॉस करून लावून घेऊयात। आता यावर थोडे पाण्याचे शिंतोडे द्यायचे आणि पुन्हा टॉस करून याला मसाले लावून घ्यायचे। इथं बघा पनीरला मसाले छान लावून झालेत। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय, त्यामध्ये पनीर घालूयात। 1 ते 2 मिनिटं मध्यम ते मोठ्या गॅसवर पनीर तळून घेऊयात। पनीरला बघा मसाल्याचं कोटिंग आलंय। पनीर छान तळून झालंय। आता हे काढून घेऊ। आता बाकीचं पनीर सुद्धा असंच तळून घेऊयात। या प्रकारे पनीर कोट करून तळल्यामुळे पनीरमध्ये आतपर्यंत मसाला जातो आणि त्यामुळे त्याची चवही खूप छान लागते। एक 2 मिनिटातच बघा पनीर तळून झालंय। आता हे काढून घेऊयात। आता पॅनमध्ये 4 चमचे तेल गरम करायला ठेवलंय, त्यामध्ये 2 मोठे चमचे बारीक चिरलेला लसूण आणि 1 चमचा बारीक चिरलेलं आलं घालून 1 मिनिटभर परतून घेऊ। आलं आणि लसूण परतून झालेत। आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, त्यानंतर यामध्ये पातळ चिरलेला पातीचा कांदा घालूयात आणि 1 मिनिटभर मोठ्या गॅसवर परतून घेऊयात। एक मिनिटभर बघा मी कांदा परतून घेतलाय। आता यामध्ये पाव कप पाणी घालूयात आणि मोठ्या गॅसवर पुन्हा 1 मिनिटभर शिजवून घेऊयात। आता यामध्ये 2 मोठे चमचे सोया सॉस घालूयात, त्यानंतर 2 मोठे चमचे रेड चिली सॉस घालूयात आणि हे परतून घेऊ। सॉस बघा परतून झालेत। आता यामध्ये 1 चमचा साखर घालूयात। साखरेमुळे सॉसचा स्ट्रॉंगनेस कमी होतो। आता यामध्ये 1 वाटी चौकोनी तुकडे करून घेतलेली शिमला मिरची घालूयात, त्यानंतर 1 वाटी पाकळ्या करून घेतलेला कांदा, त्यानंतर थोडीशी कांद्याची पात घालूयात आणि 2 मिनिटं फक्त मोठ्या गॅसवर परतून घेऊ। भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाहीयेत। 2 मिनिटं मोठ्या गॅसवर कांदा आणि शिमला मिरची परतून झाले। इथं मी 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलंय, त्यामध्ये पाव कप पाणी घालूयात आणि याच्या गुठळ्या मोडून याची स्लरी बनवून घेऊयात। आता ही स्लरी परतून घेतलेल्या भाज्यांमध्ये घालूयात आणि 1 मिनिटभर हे परतून घेऊयात। इथं बघा छान ग्रेव्ही तयार झाली आहे। आता यामध्ये तळून घेतलेलं पनीर घालूयात, त्यानंतर थोडीशी कांद्याची पात घालूयात आणि हे सगळं ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घेऊ। इथं बघा आपली पनीर चिली तयार आहे। शेवटी यामध्ये कोथिंबीर घालूयात आणि हे सगळं पुन्हा एकत्र करून घेऊयात। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। बनवायला खूप सोपी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.